नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून सत्कार सोहळा संपन्न। पाहुयात आमचे प्रतिनिधी सालय्या कंबलवार यांचा सविस्तर रिपोर्ट। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शाल, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय प्राचार्य विस्तोळे सर होते। प्रमुख अतिथी म्हणून माननीय अजय कोकाटे साहेब, उपविभागीय पोलीस अधीक्षक माननीय भरतकर सर, ज्येष्ठ पत्रकार माननीय प्रकाश दुर्गे, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माननीय ऋषीभाऊ सुखदेवे, ग्रामीण पत्रकार संघटनेचे प्रतिनिधी माननीय आसिफ पठाण, जिल्हाध्यक्ष माननीय मधुकर गोंगले तसेच देवलमरी ग्रामपंचायत सदस्य व रामराम महाराष्ट्र गडचिरोली प्रतिनिधी सालय्या कंबलवार उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस माल्य अर्पण करून करण्यात आली। यावेळी मंचावरील मान्यवरांनी पत्रकार दिनाचे महत्त्व व पत्रकारांची समाजातील भूमिका यावर मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात खालील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। आष्टी येथील वनवैभव शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी कुमारी श्वेता कोवे हिने दुबई विदेश येथे सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल माननीय डॉक्टर किरण वानखेडे आरोग्य अधिकारी, माननीय गौरव गणवीर वन क्षेत्राधिकारी, माननीय जावेद अली विदर्भ अध्यक्ष मानवाधिकार संघटना, माननीय आशिष पिपरे नगरसेवक चामोर्शी, माननीय अजय कोकाटे उपविभागीय पोलीस अधीक्षक सर्वांचा शाल, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। तसेच अहेरी तालुक्यातील एकूण 22 केंद्रावर पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेतील सन 2025 मधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, प्रशस्तीपत्रक, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश बामणकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन रामराम महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी सालय्या कंबलवार यांनी केले। नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज गडचिरोली, मी सालय्या कंबलवार आपले स्वागत करतो। तर आज मी अहेरी या ठिकाणी येऊन पोहोचलो आहे। आज पत्रकार या दिनानिमित्त वाईस पत्रकार संघटना अहेरी यांच्या वतीने एका वर्षात घडलेल्या घडामोडी आणि काही विज्ञान परीक्षा घेण्यात आला, त्या सर्व विद्यार्थ्यांचा त्यांना प्रशस्तीपत्र देऊन शील्ड देऊन त्यांचं स्वागत केले जात आहे। तसेच या ठिकाणी काही अधिकाऱ्यांनी सुद्धा आपला व्यवस्थित कामगिरी बजावल्याबद्दल त्यांचं सुद्धा शाल शिरपाट देऊन इथं त्यांचा सत्कार केलेला आहे। तर आपण जाऊया, इथं कार्यक्रम होत आहे, त्या कार्यक्रम आपण आता बघून घेऊया। मी सालय्या कंबलवार, राम राम महाराष्ट्र, नमस्कार, धन्यवाद। ठीक आहे बेटा। यानंतर श्वेता वाटकर कोळे यांचे प्रशिक्षक म्हणून पुराणे सर कडोली, मी तिथून एमजे कॉलेज म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी इथं येते। ग्राउंड आहे तिथं आर्चरीचा। मी एशियन युथ पॅरा गेम्स दुबई येते नुकताच डिसेंबर मध्ये झालाय। तिथं मला इंडिव्हिज्युअल मध्ये मी गोल्ड मेडल काढलाय आणि मिक्स टीम मध्ये मला ब्रॉन्झ मेडल आहे। मी आता बीए फर्स्ट इयर मध्ये शिकताय। ज्यांना कोणाला इच्छा आहे स्पोर्ट मध्ये यायची त्यांनी येऊ शकता, करिअर करू शकता। स्पोर्ट मध्ये पण करिअर आहे। मी माझी आताच नॅशनल आहे, या महिन्याच्या लास्ट मध्ये नॅशनल। मी 9 तारखेला फेब्रुवारी 9 ला माझी जपानची ट्रायल आहे, एशियनची जपानची ट्रायल। 2028 मध्ये ऑलिम्पिक आहे। मला अशी इच्छा आहे की मी आपल्या इंडियासाठी एक मेडल तरी आणायची इच्छा आहे मला। धन्यवाद भाई। श्वेतानं आपलं मनापासून व्यक्त केलं की आज दुबई इथं सुवर्ण पदक आणलं आणि 2028 मध्ये भारत देशासाठी
अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.